मित्रांनो, चिकन किमा उंडे, कलेजी पेठा आणि चिकन सूप या व्हिडिओत पार्ट 2मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. हा सूप तयार झालेला आहे. छानपैकी उकळ्या आणून ही दालचिनी तुम्हाला दिसते आहे, तमालपत्र दिसतं आहे. तमालपत्र कॅसिया लीफ असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. सिनॅमॉन, दालचिनी, ही मोठी वेलची दिसते आहे. असं सगळे ज्या इन्ग्रेडियंट्सचा खरोखर आपल्या मानवी शरीराला फायदा होतो असे सर्व इन्ग्रेडियंट आवश्यकते घालून, लागूपुरते घालून हा चिकनचा अळणी सूप अगदी पिण्यासाठी तयार आहे. आणि पुढची सगळी तयारी पण झालेली आहे. चिकन किमा उंड्यांना मॅरिनेट केलेलं आहे ऑलरेडी, त्यांचे बॉल बनवून ठेवले. त्याच्यात काय काय घातलं आहे हे दर्शवण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साजूक तूप वापरणार आहोत आपण. आणि हे पहा, गार्लिक आहे, कोरिएंडर आहे, टोमॅटो आहेत, जिंजर आहे, लेमन आहे, ओनियन आहे, मिरचीसुद्धा थोडीशी. आणि हे आपण हिरवं वाटण आपण करून घेतलेलं सॅम्पल तुम्हाला मी वाटीत दाखवतो आहे. ॲक्च्युली हे जास्त प्रमाणात लागणार आहे, कारण जवळपास 1 किलो चिकन किमा उंडे आहेत आणि जवळपास हे पण अर्धा किलो आहे. हा गरम मसाला आहे, त्यानंतर काळा मसाला आहे, ड्राय कोकोनट आपण भाजून घेतला आहे, थोड्या प्रमाणात मीठ घेतलेलं आहे आणि दुसरा एक गरम मसाला आहे. अशा पद्धतीने ही सगळी प्राथमिक तयारी झाली आहे. आणि तुम्हाला मी जे सांगितलं होतं की तमालपत्र आणि दालचिनीचं पाणी उकळत ठेवलं आहे, त्याचा मगाशी मी तुम्हाला दाखवलं इनिशियली आणि आत्ता या कलरमधला फरक तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हे आता योग्य प्रमाणात बॉईल झालेलं आहे. आपण ते कालवणासाठी वापरणार आहोत. कॅसिया लीफसुद्धा, तमालपत्र हे छान बॉईल झालं आहे, वेलची बॉईल झाली आहे, दालचिनी बॉईल झाली व्यवस्थित. आपण या वाटणामध्ये सुद्धा लवंगची पूड पण वापरली आहे. लवंग, दालचिनी, लसूण, टोमॅटो, कांदा, आलं, ताजी कोथिंबीर, थोडंसं लिंबू, असं सगळं यामध्ये आपण दही पण थोडं वापरतो मॅरिनेशनसाठी. मित्रांनो, आता आपण तुपामध्ये हा कांदा आणि थोडासा टोमॅटो वगैरे फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हा गरम मसालासुद्धा थोडासा तुपात तळून नंतर गार झाल्यावर त्याचंसुद्धा वाटण करणार आहोत. आणि मग हा सगळा यथोचितरित्या मसाला तयार झाल्यावर नंतर आपल्याला अतिशय सावकाशपणे हे खिमा बाउल्स त्या उकळत्या रश्श्यामध्ये टाकायचे. साजूक तुपामध्ये आपण हे सगळं करतो आहे. तुम्हाला मी दाखवतो आहे की अशा पद्धतीने तुम्ही लागूपुरतं तूप टाका. तुपाचा अंदाज हा तुमचा तुम्ही घ्यायचा आहे, डिपेंड्स ऑन क्वांटिटी ऑफ चिकन. ह्याच्यात आपण छानपैकी चिरून ठेवलेला कांदा, हा तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता, हा आवडीप्रमाणे तुमच्या पद्धतीने तुम्ही चिरा. नंतर आपण हे सगळं वाटून घेणार आहोत, त्यामुळं ते आपोआप बारीक झालेलं तुम्हाला दिसेल पेस्ट. हा आता छानपैकी एक 10 मिनटं तरी आपण परतून घेणार आहोत. नंतर मग त्याच्यात आपण बाकीचं सगळं टाकणार आहोत. हे सुद्धा वाटून टाकणार आहोत. आणि मग त्याला नेहमीप्रमाणे छानपैकी त्याचं तूप बाजूला सुटेपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. फक्त कांदा लागू नये पातेल्यात. आपण लागूपुरतं तूप टाकलेलं आहे आणि तो छानपैकी बारीक आणि गुलाबीसर होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. चिकन खिमा उंडे आणि कलेजी पेठा ऑफ चिकन. कलेजी आणि पेठा हे तुम्ही वेगळंसुद्धा कालवण करू शकता.
पेठा शिजायला तसा जड असतो, वेळ लागतो. त्यामुळं पेठा निदान आत्ता तरी आम्ही वेगळा शिजवून घेणार आहोत. फक्त कलेजी आणि खिमा उंडे तुम्हाला एकत्र शिजताना दिसतील, किंवा पेठा आधी तुम्ही कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्यात आणि नंतर जरी टाकला तरी चालेल. शेवटी मसाल्याचं प्रमाण आणि प्रोसिजर टू बी फॉलो या सगळ्या गोष्टी सरावाने अतिशय तुम्ही सुंदररित्या हे करू शकता. त्याच्यातनं मग मसाल्यांचं प्रमाण आत्ता मी तुम्हाला सांगितलं की बाबा अमुक एक बारीक टेबलस्पून घ्या 1 किलोला वगैरे वगैरे, तरी ते एक्झॅक्ट होत नसतं. ज्याला त्याला तिखटाचं प्रमाण हे त्याच्या पद्धतीने वापरण्याची मुभा असते. आता आम्ही थोडं तिखट जास्त खातो आहे, त्यामुळं थोडासा तो प्रकार इथे जास्त दिसेल. पुन्हा एकदा मी मुद्दाम सगळे इन्ग्रेडियंटवरती तुम्हाला कॅमेरा मारून दाखवतो आहे की काय काय लागतं आपल्याला. ही सगळी अशी प्राथमिक तयारी. आत्ता आपण तुपात कांदा मस्त परतून घेतो आहे, ते सुरूच आहे आपलं साईड बाय साईड. पहा आता आपण जो सुरुवातीला बघितला तो कांद्याचा रंग आता थोडासा तांबूस होत चाललेला आहे. आपल्याला अजून भरपूर त्याला परतून घ्यायचं आहे. तो लागू नये म्हणून आपण थोडंसं जेव्हा गुलाबी व्हायला लागतं तेव्हा मंद आचेवर परत थोडा वेळ परतायचा आहे. टोमॅटो लागूपुरते बारीक चिरून घ्यायचे, अर्थात त्याची ती पेस्ट बनणारच आहे. हा सूप तर मित्रांनो तयार आहे आणि आता आपण किमा उंडे आणि या कलेजी आणि पेठाची तयारी सुरू केलेली आहे. कांदा परतून होईल आणि नंतर हे सगळं वाटण मिक्सरमध्ये बारीक केलं जाईल, ते पुन्हा परतलं जाईल आणि मग आपली मेन रेसिपी म्हणजे चिकनचे किमा उंडे, तो जो काही रस्सा तयार झालेला असेल त्याच्यात अतिशय अलगदरित्या ते सोडावे लागतील. कारण किमा उंड्याचं हेच तर विशेष आहे की कालवणामध्ये ते फुटले नाही पाहिजेत. म्हणून जेवढा वेळ तुम्ही ते मॅरिनेट करून ठेवाल तेवढं त्याच्यामध्ये आतमध्ये तो मसाला, तुम्ही लावलेले सगळे इन्ग्रेडियंटची चव त्याच्यामध्ये मुरली जाईल आणि मग त्याचा आस्वाद घेण्यामध्ये एक वेगळीच मजा आली. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहता पाहता कदाचित तुम्हालासुद्धा असं बनवून पाहावंसं वाटेल, छानपैकी घरात बनवून खावंसं वाटेल सगळ्या आपल्या कुटुंबियांच्या सोबत. आणि ती मजा वेगळी असते, आपण स्वतः बनवून खाण्यातली मजा. हे पहा आता मी कांदा परततोय. अजून एक 5 मिनटं मला हे सगळं करायला लागतील, नंतर मग सगळं वाटण तयार होईल. तोपर्यंत आपण मस्तपैकी या सूपचा बाऊलमध्ये आस्वाद घेऊया. पुन्हा भेटूया याच व्हिडिओच्या